चालल्यात, वेळ जातोय, कोण मुख्यमंत्री होणार? बी प्लॅन नाही, सी प्लॅन नाही, एक नंबरचाच प्लॅन आहे आणि एक नंबरचं मॅन्डेट आम्हाला महायुतीला मिळालेलं आहे. महायुतीचं सरकार स्थापन होईल आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसतील. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहा साहेबांचं मार्गदर्शन घेतील आणि लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन होईल. दावा आहे तुमचा मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा शिवसेनेचा. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहेत सगळे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची हीच इच्छा असू शकते की माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. भाजपाच्या मंडळींनी देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी देखील बाईट दिलेली आहे. अजितदादांचे देखील बॅनर लागलेले आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा काही दोष नाही. ज्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना आपलाच नेता मोठ्या पदावर बसावा ही प्रामाणिकपणाची इच्छा असते. परंतु काल स्वतः रात्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुती ही भक्कम आहे, कॉन्क्रीट आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 3 नेत्यांमध्ये अंडरस्टँडिंग आहे, 3 नेत्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन होईल याची मला पूर्ण खात्री आहे. दोन पावलं मागे कोण घ्यायला तयार होतं? दोन पावलं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदासाठी दोन पावलं कोण मागे घेईल? आपल्याला कोणता शब्द? आता तुम्ही इतके इकडे जवळ आलेला आहात, हे तुम्हालाच जरा मागे घ्यावं लागेल 2 पावलं. सर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला कोणता शब्द देण्यात आलेला? कारण की आज पेपरमध्ये बातम्यात काल देखील अशी चर्चा होती की बिहार पॅटर्न राबवला जाईल, काही शब्द देण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या बातम्या तुमच्याकडे जो अतिशय चांगला एक शब्दप्रयोग आहे सूत्र, त्या सूत्रांच्या द्वारे आलेल्या बातम्या आहेत. असं कुठेही चर्चा, आता काल आम्ही 2 दिवस सगळे एकत्र होतो, कुठेही याची चर्चा झालेली नाही. सगळे आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत. सगळ्या आमदारांचं हेच म्हणणं आहे की आमच्या 3 नेत्यांनी बसून लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेऊन ते लवकरात लवकर स्थापन करावं. आणि परवा देखील जे आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण दाखवलं त्याच्यामध्ये साहेबांनी देखील स्पष्ट सांगितलं की महायुतीला बाधा येईल असं कुणीही वक्तव्य कुठे करता कामा नये. याचा अर्थ महायुती ही अभेद्य आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं तिघांमध्ये समन्वय आहे. त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे कोणी बघितलं म्हणजे त्यांच्यामध्ये दुरावा आला, हे जे काय आहे हे फार चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की 3 नेत्यांनी एकत्र बसून लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या संदर्भातली रणनीती आखलेली आहे. जागा वाटप करताना काय असं फॉर्म्युला ठरलं होतं की 122 भाजप जास्त लढणार, त्यांचा मुख्यमंत्री होणार, असं काही ठरलं होतं किंवा तुम्ही कमी जागा लढले, तुमचा मुख्यमंत्री, जागा वाटप होताना काही ठरलं होतं? ज्या जागांचं वाटप झालं, ज्या जागांची जबाबदारी माझ्यावर निवडून आणण्याची दिली होती त्या जागा 15 पैकी 14 निवडून आलेल्या आहेत. एवढ्यापुरती मला माहिती आहे. असं म्हणताय 2.5 वर्ष पदाचा मुख्यमंत्री पदाचा जो फॉर्म्युला आहे ते जर मान्य केली असती तर ही वेळच भाजपावरती आली नसती आणि फक्त उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी असं कोण बोललं? नाही, मला असं वाटतं की महायुतीचं सरकार फार मोठ्या आमदारांना घेऊन आल्यानंतर सुद्धा एखादी व्यक्ती किती जिद्दीनं बोलू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्यांचं त्याच्यामध्ये कौतुक केलं पाहिजे की सगळं सुपडा साफ झाल्यानंतर सुद्धा आपण किती मजबूत आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांना अशाच 25 वर्ष आमच्या शुभेच्छा आहेत. फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये भाजप शिवसेना हे करण्यापेक्षा शिवसेना ही किती ताकदीनं उभारी घेतलेली आहे, किती ताकदीनं मोठी झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो त्याला महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे हे या निवडणुकीमध्ये निश्चित झालंय. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कुणी किती टीका टिप्पणी केली